नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत नाश्ता स्पेशल एकदम सोप्या पद्धतीने रव्याचे अप्पे। बनवायला खूपच सोपे आहे आणि खायला खूप छान भन्नाट लागतात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर एक पातेल्यामध्ये आपण बारीक रवा घेतलेला आहे। तर 2 कप रवा इथे मी घेतलेला आहे निवडून। आता त्याच कपाने आपण इथे दही घेतलेला आहे फ्रेश। 1 कप दही घेतले। आता त्याच कपामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि 1 कप आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट हे अप्पे तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। तर आपण एकत्र करून घेतलेला आहे। 2 कप रवा, 1 कप दही आणि 1 कप पाणी घालून घेतलंय। आता हे आपण 15 मिनिटांसाठी असंच भिजू देऊया। गॅसवरती छोटी कढई ठेवून घेतल्यानंतर याच्यामध्ये छोटे 2 चमचे आपण तेल घालून घेतले। तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी मोहरी आणि अर्धा छोटा चमचा इथे जिरे घालून घेतले। 2 चिमूट आपण याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा इथे मी अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेलं घालून घेतलेला आहे। अद्रक आणि लसूण जर तुम्हाला आवडत नसेल, नाही घातलं तरी काही हरकत नाही। याच्यामध्ये मी काही कढीपत्त्याची पानं घालून घेतलेत आणि एकत्र करून झालं की एक मोठा कांदा घेतला आणि बारीक चिरून घेतलाय, तो घालून घेतलेला आहे। आता हलकासा कांदा आपण इथे परतवून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी अर्धी हिरवी ढोबळी मिरची आणि अर्धी लाल ढोबळी मिरची घालून घेतलेली आहे। एकत्र करून घेऊया। तर याच्यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गाजराच्या काही बारीक अशा फोडी करून घेतल्या आणि त्या सुद्धा घालून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व भाज्या आपण एकत्र करून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता तुम्ही एकत्र करून झालं। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे। जास्त मऊसूत करायच्या नाही आपल्याला ह्या भाज्या, हलक्याशा याच्यामध्ये क्रंचीपणा ठेवायचा आहे, म्हणजे खूप छान लागतात। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकत्र करून घेऊ। तर बघा व्यवस्थित असं एकत्र करून झालेलं आहे। गॅस आपण आता बंद करूया। गॅस बंद केलेला आहे। आता आपण भिजवून घेतलेला रवा पूर्णपणे आपण इथे 15 मिनिटांसाठी असंच ठेवला होता। तर रव्याने पाणी आणि याच्यामध्ये घालून घेतलेलं दही शोषून घेतलंय आणि कोरडा झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये पुन्हा 1 कप भरून पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। सोबतच एकत्र पाणी न घालता आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर करून घेऊया। तर बघा याच्यामध्ये मी अजून थोडं करून पाणी घालून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जास्त घट्टसर ठेवायचं नाहीये, तर सैल करून घ्यायचे। तर याच्यामध्ये मी पाणी घालून घेतल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालून घेतल्यानंतर आपण हे एकत्र करून घेतले आणि याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी घालून घ्यावं लागणार आहे। अजून पण हे घट्टच आहे। तर अगोदर आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेऊया। तर 2 चिमूट इथे मी हळद पावडर घेतलेले, जास्त घालायची नाही, 2 चिमूट घालून घेतली। आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या नाहीत, लहान मुलांसाठी बनवतोय त्याच्यामुळे इथे मी लाल तिखट घातलंय। तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही भाज्यांसोबत घालून घेऊ शकता, पण लहान मुलं खाता मग ते दाताखाली आल्यानंतर जास्त तिखट लागतं, म्हणून इथे मी लाल तिखट घातलेलं आहे। तर संपूर्ण 1 कप भरून आपण पाणी जे घेतलं होतं ते संपूर्ण 1 कप भरून पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्याला 2 कप इथे पाणी लागलेलं आहे। तर एकत्र करून घेतले आणि व्यवस्थित असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय। आता ज्या भाज्या आपण इकडे परतवून घेतलेल्या आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊया। तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर कच्च्या भाज्या चिरून घेतल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या मिश्रणामध्ये घालून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने थोड्याशा तेलावरती ह्या भाज्या आपण परतवून घेतल्या की अप्पे खूप छान असे भन्नाट टेस्टी होतात। तर बघा आपण सर्व भाज्या इथे या मिश्रणामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। तर इथे मी याच्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे। तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनो दोन्ही पण घालू शकता आणि छानपैकी इथे मी एकत्र करून घेतलं। इथे व्हिडिओ स्किप झाल्यामुळे ते तुम्हाला मी दाखवू शकले नाही। 1 चमचा याच्यामध्ये मी सोडा घालून घेतलेला आहे आणि छानपैकी एकत्र करून घेतले। आता गॅसवरती आपण इथे अप्पे बनवण्यासाठी भांडं ठेवून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं ब्रशने आपण याच्यावरती तेल चोळून घेतलेलं आहे आणि आता चमच्याने आपण याच्यामध्ये मिश्रण घालून घेऊया। तुम्हाला याच्यामध्ये जर सोडा किंवा इनो जर घालायचा नसेल तर तुम्हाला सकाळी अप्पे जर नाश्त्यासाठी बनवायचे असतील तर रात्रीच तुम्ही दह्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून रवा एकत्र भिजवून ठेवायचा आणि सकाळी त्याचे अप्पे बनवायचे, म्हणजे तुम्हाला रव्यामध्ये इनो किंवा सोडा घालून घेण्याची आवश्यकता नाही। आता आपण अप्पे पात्रामध्ये अशा पद्धतीने मिश्रण घालून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून घेतलं। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपण इथे अप्पे एक साईड कडून भाजून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत आणि कलर देखील खूप भन्नाट आलेला आहे। आपण याच्यामध्ये थोडीशी 2 चिमूट हळद पावडर आणि लाल तिखट घालून घेतलेला आहे। तर आता एक बाजू पलटी करून घेतली की पुन्हा आपण याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया। तेल लावण्याची पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार आहे। तुम्ही जर याच्यावरती तेल लावलं तर खमंग असे भाजले जातात, त्याच्यामुळे मी याला दुसऱ्या साईडने देखील थोडंसं तेल लावून घेणार आहे
आणि पलटी करून घेतल्यानंतर दुसरी साईड सुद्धा आपण छानपैकी इथे भाजून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवू आणि मस्त असे भाजून घेऊया। खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत हे खूप छान लागतात। असे जरी खाल्ले तरी पण आपण याच्यामध्ये तिखट घालून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान लागतात। एकदम सोप्या पद्धतीने झटपट हे आपे तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। आता दुसरी साईड सुद्धा आपण एक 2-3 मिनिटांसाठी अशा पद्धतीने कमी गॅसवरती झाकून ठेवली होती आणि दोन्ही साईडनी खूप छान असे आपण हे आपे भाजून घेतलेले आहे। तुम्ही कलर बघू शकता, मस्त कलर आलेला आहे। अशा पद्धतीने भाजून घ्यायचे। भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर बघा मस्त असे आपे इथे रव्याचे आपे तयार झालेले आहेत, टम्म फुगलेले आहेत, मऊ लुसलुशीत होतात आणि आतून जाळीदार होतात। तर अशा पद्धतीचे हे आपे आपण आता याच्यावरती पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। 1 मिनिट झालेला आहे आणि मस्त भन्नाट कलर आलेला आहे, अगदी खरपूस दिसतंय, तुम्ही बघू शकता। आता आपण चमच्याने काढून घेऊया, एक दाखवते मी तुम्हाला, बघा तुम्ही, मस्त असा कलर आलेला आहे। असे जरी खाल्ले ना गरमागरम तरी खूप छान लागतात। तर आपण आता एक ताटामध्ये हे काढून घेऊया आणि दुसरी आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊया। तर मस्त कलर आलेला आहे। गरमागरम खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत अशा पद्धतीने आपले सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही झटपट बनवू शकता। तर आता संपूर्ण आपण इथे ताटामध्ये काढून घेतलेत। पुन्हा मी थोडंसं ब्रशने तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला आणि गॅस कमी ठेवलेला आहे। आता आपण पुन्हा हे मिश्रण याच्यावरती घालून घेऊया आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट असे रव्याचे आपे आपण इथे सर्व बनवून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने आपे तयार होतात। तर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला नक्की बनवून बघा, अगदी तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता। तर अशा पद्धतीने आता सर्व आपे इथे मी बनवून घेतलेले आहेत। तर बघा या पद्धतीने आपे आपले इथे रव्याचे तयार झालेले आहेत। एकदम सोप्या पद्धतीने खमंग मऊ लुसलुशीत जाळीदार असे आपे तयार झालेले आहेत। सकाळच्या नाश्त्याला या पद्धतीने नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।